हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. कधी हा विचार केलायस की तृष्णाला अपूर्वाच्या आयुष्यातून दूर केल्यावर काय होईल? अगं तृष्णाच्या आयुष्याचे धागे अपूर्वाच्या आयुष्याच्या धाग्यांशी बांधलेले आहेत. अहो तोच तर धागा मला तोडून टाकायचा आहे. वाईट परिस्थितीत माणसाला आपल्या घराची इज्जत राखण्यासाठी न जाणे काय काय करावं लागतं. मला खूप वाईट वाटतंय की आम्ही तुमच्यावर विश्वास नाही ठेवला. बाईचं दुसरं नावच त्याग आहे. तू जे केलंस ना ते खरंच खूप कठीण होतं. तुझं मन खूप मोठं आहे. माझ्यासाठी माझा परिवार फक्त माझी मुलं आहेत, आणखी कोणीच नाही. बस दयाल बस, थोड्या दिवसांची गोष्ट आणखी आहे. मग बघ की समद बनारस माझ्याकडे बघून बोलल की तो बघा बनारसचा समद्यात मोठा शेठ, विशंभर शेठ मला सलाम टोकतील सलाम. दादा आम्हाला विसरू नका, म्हणजे झालं. तुम्हाला आम्ही भेटायला येऊ आणि तुम्ही विचाराल कोण दयाल. अरे दयाल तू तर आमचं पोरगायच रे, असं कसं करू आम्ही? हा ही गोष्ट वेगळी आहे की या समध्या संपत्तीचे मालक असू आम्ही. समधी संपत्ती आमच्या नावावर ऐश करणार आम्ही, पण तरी बी काय ना काहीतरी देऊस तुला. दादा ते होईल तेव्हा होईल, पण पैशांची गरज तर मला आज आहे ना, म्हणूनच मी तुम्हाला भेटायला बोलावलं होतं. केलीस ना गंगू सारखी गोष्ट. जरा धीर धर, तुझा हिस्सा पण तुला मिळेल. नाही दादा खरंच शपथ, पैशांची खरंच खूप गरज आहे, म्हणून तर मी इथे आलोय. त्यासाठी तुम्हाला भेटायला बोलावलं होतं. अरे हाच तर त्रास आहे तुमचा लोकांचा. अरे 2 दिवस माझ्या बरोबर काय बसवलं तुला? दाखवलीस तुझी अवकात? च्या मारी दाखवतो तर असं की राजा आहे, स्वतः आहे रस्त्यावरचा भिकारी. दुसऱ्यांच्या जीवावर मजा मारतो आणि मला बेरोजगार म्हणतो. बरं आता तोंड पाडून कशा पायी उभा आहेस? बोल ना काय पाहिजे? अरे 200 300 400 500 600 काय पाहिजे बोल. फक्त 10,000 दादा. 10,000? अरे पैसे काय झाडावर लागतात होय? हे 2,500 आहेत, कोणाकडनं तरी खर्चासाठी घेऊन आलो होतो. हे ठेव ठेव, आणि उद्या ये ATM मधनं 7.25 अजून काढून देईन. 10,000 दादा. पैसे तर मी मल्लिकाकडून पण घेऊ शकतो दादा, पण तू आज माझ्या बरोबर योग्य नाही वागलास. नाहीतर दयालला तर तू ओळखत नाहीस, काहीही करू शकतो, काहीही. काय झालं आई? कसला विचार करतेस? अपूर्व, मी विचार करत होते की पुढच्या महिन्यात देवी मातेचं जागरण घालूया आपण. तुझी नोकरी पक्की झाली, प्रमोशन पण झालं, पण मी जागरण करू शकले नव्हते. करून घे ना, चांगली गोष्ट आहे. पण आई, जागरण करायचं म्हटलं तर भरपूर लोकांचं खाणं पिणं असेल, शिवाय प्रसादही असेल. किती खर्च होईल त्याचा? पैशांची काळजी नका करू, तुझ्या मनात आलं ना कर तू. अपूर्व, तुझ्या आईशी तुझं बोलणं संपलं असेल तर मलाही तुझ्याशी काही बोलायचं. बाबा मी ऑफिस मधून खूपच थकून भागून आलोय, आपण नंतर बोलूया का? नाही अपूर्व,
बोलणं होईल आणि आत्ताच होईल. हा माझा निर्णय आहे. पप्पा, जर दादा म्हणतोय की तो थकलाय, मग तुम्ही उद्या बोला ना त्याच्याशी. तसही तुम्ही कुठे एवढं इम्पॉर्टंट बोलणार आहात त्याच्याशी? पूजा, तुला कोणी सांगितलं मध्ये बोलायला? मी तुझी आई नाहीये जे प्रत्येक गोष्टीत तुझं मत मागायला. मी सांगितलं ना की मला बोलायचंय, मग बोलायचंय. जे काही बोलायचं ते लवकर बोला, माझ्याकडे वेळ खूपच कमी आहे. हे बघ अपूर्व, या घरात तृष्णाबरोबर जो काही व्यवहार होतोय तो चुकीचा होतोय. आणि त्याने मी फार दुःखी आहे. आणि बेटा, हे जे काही घडतंय ना, खरं तर हा एक बनाव आहे. बनाव? या घरात तृष्णाच्या विरुद्ध खोटा बनाव कोण रचणार कोण आहे? तुझी आई. सुकन्या आमच्या कन्या. बनाव? या घरात तृष्णाच्या विरुद्ध खोटा बनाव कोण रचणार कोण आहे? तुझी आई. हा, तुझी आई. माझी आई? हा, तुझी आई. तृष्णा बरोबर जे काही होतंय ना, त्याला जबाबदार तृष्णा नाहीये, कल्याणी आहे. मला तर पटतच नाही, आई असं का करेल? तुझ्या आईला या गोष्टीचं दुःख आहे की ती तिच्यासोबत खूप सारा हुंडा घेऊन नाही आली. आणि या गोष्टीचा सूड तिला तृष्णाला घराबाहेर काढून घ्यायचा आहे. अरे, हे सगळं काय म्हणताय तुम्ही? मी असा काही विचारही केला नाही. जर मला हुंडा हवा असता तर मी लग्नातच मागितला असता. इतकी वाट कशाला बघितली असती? ते तर तुला अपूर्वाच्या हट्टासमोर वाकावं लागलं, नाहीतर तू तर हे लग्न होऊच दिलं नसतंस. अपूर्व, आपल्या वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी तृष्णा कल्याणीला विचारून गेली होती. कल्याणी आणि पूजाने तिला परमिशन दिली होती जाण्याची, कारण त्यांना एक नाटक करायचं होतं. आजारपणाचं नाटक. कल्याणीला काही झालेलं नाहीये. तिने हे फक्त एवढ्यासाठीच केलं की ज्यातून ती तृष्णाला त्रास देऊ शकते. बेटा, तृष्णाला जायला सांगितलं आणि मग आजारपणाचं नाटक केलं, जेणेकरून तुला वाटेल की तृष्णा तिकडे पार्टी करायला गेले आणि तुझी आई इथे आजारी पडलेली आहे. आणि अपूर्व, त्या दिवशी आकांक्षाने फोन करून कल्याणीला फक्त एवढंच विचारलं होतं की तिकडे परिस्थिती कशी आहे. कारण ज्या पद्धतीनं तू तृष्णाला घेऊन आला होतास त्यामुळे तिच्या घरचे फार काळजीत होते. ती कल्याणीला असं काहीही बोलली नव्हती ज्याने तुझा किंवा तुझ्या आईचा अपमान होईल. स्वतःचे डोळे उघड अपूर्व, खरंच डोळे उघड आणि बघ कोण खरं आहे आणि कोण खोट आहे. तू तृष्णा बरोबर एवढा चुकीचा व्यवहार केलास, पण तिने तोंडातून चकार शब्द काढला नाही, कारण ती तुझ्यावर प्रेम करते बेटा. कल्याणीने एवढं सर्व केलं, पण तिने कधीच तिची तक्रार नाही केली, कारण तिला नव्हतं वाटत की कल्याणीचा अपमान हो, तिचं खरं रूप तुला कळो. हे बघ अपूर्व, तिला आपल्या सासूला कधीच अपमानित नव्हतं करायचं. बेटा बेटा, जे काही झालं ते झालं. तृष्णाच्या संयम आणि त्यागाची एवढी मोठी परीक्षा नको घेऊस अपूर्व, नको घेऊ.
मला माहिती होतं अपूर्व, एक दिवस तुझे वडील असं नक्की बोलणार. माहितीये का? कारण त्यांना आवडतच नाही की तू माझ्याशी बोलतोस आणि सगळं काम मला विचारून करतोस. आणि एवढंच नाही, जेव्हा तृष्णा काही चुकीचं करते आणि मी समजावायला जाते तेव्हा तिची बाजू घेऊन माझ्याशीच भांडण करतात. तृष्णाला मी घरापासून कधीच वेगळं समजले नाही. तिची प्रत्येक छोटी मोठी गोष्ट मी माफच केलीये. आणि त्या दिवशी घरात एवढं सारं काम पडलेलं असतानाही मी तिच्या वडिलांच्या वाढदिवसाला जायची परवानगी दिली. हेच सर्व ऐकण्यासाठी का अपूर्व बेटा मी असलं सगळं नाटक का करेन? कारण तुला अपूर्वची सहानुभूती मिळवायची होती. त्याच्या समोर हे दाखवायचं होतं की तृष्णा किती चुकीची आहे. अहो, अपूर्व माझा मुलगा आहे, त्याचं प्रेम पण मला मिळतंय, तर मग मला सहानुभूतीची काय गरज आहे? अहो, पण मी कशाला या दोघांच्या नात्याच्या मध्ये येईन? हे तर तुलाच चांगलं माहित आहे की तू हा असा गैरव्यवहार का करतेस. कळलं? बस, मला आणखी काहीच ऐकायचं नाहीये. अहो, अपूर्वला मी 9 महिने माझ्या पोटामध्ये वाढवलंय, कळा सोसल्या आहेत, प्रत्येक सुख आणि दुःख निमूटपणे सहन करत आले. जेव्हा तो शाळेतून परत येत असायचा तेव्हा मी त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचे. सुकन्या आमच्या कन्या. कळा सोसल्या आहेत, प्रत्येक सुख आणि दुःख निमूटपणे सहन करत आले. जेव्हा तो शाळेतून परत येत असायचा तेव्हा मी त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचे. जरी मी स्वतः उपाशी राहिले तरीही माझ्या मुलाला मी तेच खाऊ घातलं जे त्याला आवडत होतं. त्याची प्रत्येक इच्छा मी पूर्ण केलीये. कितीतरी रात्री मी याच विचारात काढल्या होत्या की मी माझ्या मुलाला कसा मोठा माणूस बनवू. आणि आज माझ्या त्याच मुलासमोर मला दोषी ठरवलं गेलंय आणि माझा अपमान चालू आहे. आणि माझा मुलगा हे सगळं निमूटपणे ऐकून घेतोय. अगं पण आई तू तर. थांब अपूर्व. आज तुझ्या वडिलांनी माझ्यावर जे आरोप लावलेत त्याचं स्पष्टीकरण तर मी देणारच. हो, हे खरं आहे की तुझं तृष्णाशी लग्न हो हे मला मान्य नव्हतं, पण जेव्हा लग्न झालंच तेव्हा मी तिला कधीही वेगळं नाही समजले. तिला आपल्या घरातल्या जबाबदाऱ्या देण्याचाही प्रयत्न केला होता. पण तृष्णाने या घराला कधीच स्वतःचं मानलं नाही. या घराच्या जबाबदाऱ्याही तिने घेतल्या नाही. जर तुला विश्वास बसत नसेल तर विचार सुन बाईला. आई मी 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 असं काय वाईट वागले का तुझ्या बरोबर जे आज मला माझ्या मुलासमोर असं बरं वाईट बोललं जातंय, मला वाईट मानलं जातंय. जर मी तुला रागाच्या भरात काही उलट सुलट बोलले असेल ना तर मला माफ आई कर. तुम्ही तुला हवं असेल तर मी तुझ्या पाया अहो आई पडते. आई तुम्ही काय करताय? आई उठा. आई तुम्ही हे सगळं का करताय? तुम्ही हे सगळं. जर तुला वाटतंय की मी या घरातून निघून जावं तर खरंच निघून जाईल, कधीच परत येणार नाही. पण अशा प्रकारे माझ्या मुलाच्या नजरेतून उतरून मी नाही राहू शकत. आई तुम्ही मरून जाईन. बस आई बस.
आता तू एक शब्दही बोलू नकोस. तुझ्या मुलाचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आई, तुला कोणालाच काही सांगायची गरज नाहीये. तुझ्या मुलाचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. सुकन्या आमच्या कन्या. तुझ्या मुलाचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझा असा विश्वास आहे की तू माझ्या बाबतीत असं वागणं तर राहिलं दूरच, पण असा स्वप्नात देखील विचार नाही करणार तू. अपूर्व, अपूर्व बेटा, हे सगळं खरं जाणल्यानंतरही तू बस झालं बाबा. मी तुमचं म्हणणं म्हणून ऐकत नव्हतो की मला आईविषयी काहीतरी ऐकायचं होतं किंवा जाणून घ्यायचं होतं तिच्याबद्दल, पण मी तुमचं म्हणणं म्हणून ऐकत होतो. मला हे जाणून घ्यायचं होतं की तुमच्या मनात आईबद्दल किती विष भरलंय. आणि बाबा, मी तुम्हाला आधीच बजावून ठेवतो की हा माझा आणि तृष्णाचा घरगुती मामला आहे. तुम्ही यामध्ये नाहीच पडला तर बरं होईल. आणि तृष्णा, तुला तर खरंच खूप मजा येत असेल ना ड्रामा बघून. तुला माहित होतं की आई आणि बाबांचं तर पटत नाहीये, तर का नाही मीच हा फायदा उचलून बघते आणि आईला सरळ सरळ खोटच ठरवते. नाही अपूर्व, मी असं का करेन? मी आईंचाही तेवढाच मान ठेवते जेवढा की बाबांचा ठेवते. मी कधीच त्या दोघांमध्ये फरक नाही केला. बस तृष्णा, खूप झालं तुझं. आता खूपच गोगल गाय पोटात पाय घालून बसण्याची गरज नाहीये. आधी बाबांना आईबद्दल भडकून आईला वाईट केलंस आणि आता साधेपणाचं आवडतेस तू. तुला या आधीच मी सांगितलं होतं की माझी आई माझ्यासाठी देव आहे, आणि जर कोणी तिच्या विरुद्ध काही बोललं ना तर माझं डोकं सणकतं अगदी, मग ते कोणी का असेना. आणि तुला काय वाटलं, हे सगळं नाटक करून तू मला माझ्या आईपासून दूर करणार आहेस? एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवून दे, माझ्या आईचं मन जिंकून घेतल्यावरच तू माझ्या जवळ येऊ शकतेस. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत तुला माझ्या आईबरोबर चांगलं वागावंच लागेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर कोणाला या घरातून जावं लागलंच ना तर ती तूच असणार तृष्णा, माझी आई नसणार आहे. समजलीस? बोलले होते ना मी, माझा मुलगा फक्त माझा आहे, पण तुम्ही ऐकलंच नाही. परिणाम पाहिलात? स्वतःच तुम्ही तृष्णा आणि अपूर्वला आणखी दूर केलं, म्हणजेच माझं काम अजून सोपं केलं. जर मला वाटलं असतं ना तर चुटकी सरशी तुला या घराच्या बाहेर काढलं असतं, समजलीस? पण नाही. आता मला हा खेळ खेळण्यामध्ये
खूप मजा येते. तुला काय वाटलं ग कृष्णा की यांचा आसरा घेऊन तू माझ्यावर आरोप करशील हा आणि अपूर्व मान्य करेन? पण असं नाही झालं ना. माझा मुलगा डोळे बंद करून माझ्यावर विश्वास ठेवतो, समजलीस? तो मला प्रत्येक परिस्थितीत साथ देईल. हे अश्रू तर ना काहीच नाहीये कृष्णा. जर मी तुला अगदी लाचार नाही केलं ना तर माझं नाव कल्याणी नाही, समजलीस? बस आता थोडा आराम करीन म्हणते. कधीपासून नाटक करून करून रडून रडून मी तर थकले बाबा. चल पूजा. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.